लाडके उद्योग मंत्री आणि शिवसेनेचे अतिशय कर्तृत्ववान शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी रक्ताचं पाणी करणारं आपलं लाडकं नेतृत्व, माझे सहकारी मित्र आदरणीय उदयजी सामंत साहेब, वंदनीय भिडे गुरुजी, आमदार सुहास बाबर साहेब आणि बजरंगबलीचं रूप घेऊन आलेले आपले पैलवान चंद्रहार दादा पाटील, शेतकऱ्यांनी गाळलेला घाम, देशाच्या रक्षणासाठी स्वतःचं रक्त सांडणारा सैनिक, देशाचं नाव उंचावण्यासाठी मैदानात उमेदीनं खेळणारा खेळाडू आणि माझी भारत माता हा महासत्ता झाला पाहिजे म्हणून महत्वाकांक्षा बाळगणारा रस्त्याचा खेड्यापाड्यातला माझा तरुण मित्र, ही या देशाची ओळख आहे मित्र. आणि आज मला अभिमान वाटतो माझ्या चंद्रहार दादा पाटलाचा. डबल महाराष्ट्र केसरी होऊन बजरंगबलीचं रूप तर त्यांनी दाखवलंच, पण हनुमान नुसता ताकदवान नव्हता. हनुमान हा बुद्धीनं सर्व देवतात श्रेष्ठ असा बुद्धिमान होता. चंद्रहार दादा पाटील बलदंड आहेत तेवढेच बुद्धिमत्तेनं अतिशय तीव्र आणि चाणाक्ष आहेत. लघु अवतार आहे रुद्राचा. तुम्ही सर्वांनी त्यांच्या पाठीमागं ताकद शक्ती उभा केलेली आहे. हा उपक्रम देशातला पहिला उपक्रम गेल्या वर्षी झाला, आज नवा होतोय. मी जास्त बोलत नाही, बोलण्यासाठी सदैव मी तुमच्या जिल्ह्यात येतच असतो, पण जाता जाता एवढंच सांगतो मित्रांनो, हे रक्तदान हे अतिशय पवित्र रक्तदान आहे. कारण भारत मातेच्या संरक्षण करणाऱ्या लोकांच्या आपल्या सैनिकासाठी हे तुम्ही देताय. यासारखं तुमच्या जीवनात दुसरं पवित्र काम घडणार नाही, एवढंच तुम्हा सर्वांना सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बापू एवढ्यावर नाही, एक फक्त पैलवानांसाठी तुमचा एक आखरी डायलॉग पाहिजे, तो लोकप्रिय आहे. एक मिनिट फक्त. हॅलो रफिक भाई, कुठं आहे तुम्ही? अहो काय नाही, ते कुठे गेला? रेखुता रडायला लागली, माणसं सगळी काळजीत पडल्या, ती तुमचा फोन बंद लागतोय काय? आम्ही सध्या गुवाहाटीत आहे. काय झाडे, काय डोंगर, काय हॉटेल, समजा काय ओके आहे. शिंदे साहेब लोकनेते महाराष्ट्राचे सगळ्यात ओके आहेत. उदय सामंत बलदंड ओके.